पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। मिसिंग लिंकला शिग्रोबा धनगर यांचे नाव द्या या मागणीसाठी आता बीडमधील धनगर समाज आक्रमक झालाय। शिग्रोबा धनगरांचे नाव न दिल्यास संपूर्ण राज्यातील धनगर समाज रस्त्यावरती उतरेल। बीडमधील धनगर समाजाने हा इशारा दिलेला आहे। ज्या माणसानं ज्या मेंढपाळानं तो रस्ता दाखवलाय पुणे ते मुंबईला जाणारा, त्याचं नाव आहे शिंगरोबा धनगर। जो शिंगरोबा धनगर त्या परिसरामध्ये मेंढपाळी करण्याचं काम त्यांचं होतं। मेंढपाळी करत असताना त्या सह्याद्रीच्या त्या दऱ्याखोऱ्यामध्ये हा वावरलेला माणूस आहे। जो माणूस एक मेंढपाळ, साधा माणूस, देशासाठी आपलं बलिदान देतोय, हे गर्व आपल्याला वाटला पाहिजे। म्हणून शिंगरोबा धनगरांचं नाव या ठिकाणी आपण या रस्त्याला दिलं पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महेश शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकृत निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय। पक्षाच्या विरोधात भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावर आरोप आहे। महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता शिवसेनेमध्ये नाराजीची लाट आहे आणि त्यानंतर आता महेश शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी पक्षाने संधी दिली, मात्र राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरलेली आहे। सिद्दीकींनी असं काय केलं की त्यांना संधी दिली? राष्ट्रवादीच्या नेत्याने हा सवाल उपस्थित केला। जिशान सिद्दीकींना एक नगरसेवक निवडून आणता आला नाही, बबन मदने यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धनगर समाजाला विधान परिषदेमध्ये संधी मिळेल असं कुठंतरी आम्हा सर्व धनगर समाज बांधवांना वाटत होतं। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभेला उमेदवारी दिली। त्यांच्या वडिलांचा खून झाला, मृत्यू झाला, या सहानुभूतीच्या लाटेवर देखील ते निवडून येऊ शकले नाहीत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये देखील त्यांच्याकडून असा कुठला करिश्मा झाला नाही की नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत। अशा लोकांना पक्ष संधी देतोय याचा आम्हाला कुठेतरी खंत वाटते। नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला होता। या स्फोट प्रकरणी आणखी एका महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 27 वर पोहोचलेली आहे। एसबीएल कंपनीमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटातील आणखी एका महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। चंद्रपूरमध्ये फिरती पाणपोई। एकीकडे चंद्रपूरचं तापमान 44 अंशांच्या पुढे गेलं असून उष्णतेने नागरिक हैराण झाले। मात्र या कडक उन्हातही माणुसकीला गारवा देणारं एक व्यक्तिमत्व शहरामध्ये गेल्या 11 वर्षापासून निस्वार्थपणे सेवा करत आहे। चंद्रपूर शहरातील सुनील तिवारी हे आपल्या दुचाकीवर थंड पाण्याचे कॅन घेऊन रोज तब्बल 5 तास शहरातील विविध भागामध्ये फिरतात। वाटसरू आणि कामगार तसंच बाहेरून आलेल्या नागरिकांची ते तहान भागवत असतात। चंद्रपूर शहरात मागील 11 वर्षापासून मी चालती फिरती पाणपोई या उपक्रमाची सुरुवात केली असून माझ्या या उपक्रमाचा हा 11वा वर्ष आहे। माझ्या ॲक्टिवा या दुचाकीवर उन्हाळ्याच्या 4 महिने मी सतत गाडीवर 2 पाण्याचे कॅन ठेवून या 2 कॅन संपल्या की लगेच त्याला भरून जवळपास 5 ते 7 तास शहरभर भ्रमण करीत असतो आणि शहरात दाखल होणाऱ्या वाटसरूंना एवढ्या प्रचंड उन्हात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये या दृष्टीकोनातून मी हा उपक्रम राबवत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।